हॅलो एव्हरीवन, दिस इज आकाश शर्मुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग दॅट इज LNN अकॅडमी. ओके, बघू शकता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी भरती चालू होती त्या भरतीवर हायकोर्टाने स्थगिती दिली होती. जोपर्यंत हायकोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत कुठलाही रिझल्ट द्यायचा नाही असं नवी मुंबई महानगरपालिकेला बोलण्यात आलं होतं. त्याच अनुषंगाने जी हायकोर्टाची जी डेट होती, ओके, तर त्यांनी हे जे 13 जानेवारीला जी डेट होती, ओके, 13 जानेवारीला ज्यावेळी हायकोर्टामध्ये ह्या विषयावर बोलण्यात आलं, त्यावेळी बोलण्यात आलं होतं की जे लास्ट 10 डिसेंबरला त्यांची हे झाली होती, कोर्टाने आदेश दिले होते की बाबा एक रोड मॅप तयार करा आणि ह्या रोड मॅपमध्ये कशा पद्धतीनं जे पार्ट टाईम जे डेली वेजेसवर जे बऱ्याच वर्षांपासून जे कर्मचारी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कामाला होते त्यांना कशा पद्धतीनं आपण ॲड ऑन करू शकतो, कसं आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये परमनंट करू शकतो, तो रोडमॅप करून कोर्टाच्या समोर सादर करण्यात यावा. बट कुठलंही अशा पद्धतीचं जो आहे तो यामध्ये दिसत नाही आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या वकिलांनी सादर केलं. त्यामुळं मला असं वाटतं की नेक्स्ट डेट त्यांनी काय दिलेली आहे, लर्न AGP शॉल बी नेक्स्ट डेट दॅट इज ऑन 19 जानेवारी. सो 19 जानेवारीला नेक्स्ट डेट दिलेली आहे आणि 19 तारखेला त्यांना सांगण्यात आलेलं आहे की बाबा जो परफेक्ट रोडमॅप तुम्ही तयार करा की बाबा कॉर्पोरेशनमध्ये तुम्ही ह्या एम्प्लॉईजना कुठल्या पद्धतीनं तुम्ही परमनंट करणार या रेग्युलराईज करणार त्याचं आम्हाला तपशील द्या. सो 19 जानेवारी हे नेक्स्ट डेट आहे. ओके, आय थिंक 19 तारखेपर्यंत हा जो ऑर्डर आहे, स्थगिती आहे, ही कंटिन्यू ठेवलेली आहे. तरी आपण 19 जानेवारीची वाट बघू आणि 19 जानेवारीला मोस्ट प्रॉब्लेम मला असं वाटतं की NMMC काही ना काही याच्यावर तरी रोड मॅप म्हणजे क्या पद्धतीनं कुठल्या पद्धतीनं यांना रेग्युलराईज करायचं याबद्दल डेफिनेटली कोर्टाच्या समोर सादर करतील. आणि तुम्हाला सांगू इच्छितो कारण बरेच विद्यार्थी आपले नर्सिंगचे 131 पोस्ट होत्या, ओके, सगळे, आणि परतच बाकी अदर दॅन नर्सिंग बाकीचे कॅडर पण चांगल्या मोठ्या पोस्ट होत्या. सगळे वाट बघत आहे, सगळ्यांचे चांगल्यानं चांगले मार्क्स पडले, ते सगळे विद्यार्थी वाट बघत आहे. मला बरेच कॉल पण येतात की सर यांचं काय होईल. तर तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही टेन्शन घेऊ नका. डेफिनेटली ही जी भरती आहे ती होणार म्हणजे होणारच. ओके, कारण काय होईल, कोर्ट कधीही स्टुडंटच्या वतीने जे फिर्यादी असतात प्लस जे स्टुडंट्स असतात त्यांच्याच बाजूनी स्टँड घेत असते नेहमीसाठी. आणि तुम्हाला आत्ताही सांगतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही भरती जरा डिले होऊ शकते बट 100% ही भरती पूर्ण होणार. फक्त 19 तारखेपर्यंत वाट बघा. 19 तारखेला आपल्याला मोठी अपडेट बघायला मिळू शकते. ओके, आणि डेफिनेटली ही भरती पूर्ण होणार. ओके, तरी येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी DMER असो, DHS असो, नॉर्थसेट असो, ESIC असो, तुम्ही तयारी सुरू ठेवा. प्लस लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा आणि जे कोर्सेस आहे लर्न नेक्स्ट नर्सिंगचे ते तुम्ही परचेस करून आमच्यासोबत जोडून अभ्यासाला एक नवीन चालना आणि एक नवीन स्पीड देऊ शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला 100% तुम्ही जे ध्येय आहे, जे तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे, डेफिनेटली ते गाठण्यासाठी आम्हीसुद्धा तुम्हाला तेवढंच मदत करू. ओके, सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.